हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण माझ्या पद्धतीने मी हे शेजवान चटणी दाखवते आहे आणि मी ही शेजवान चटणी ह्या पद्धतीने एकदा केली होती. सगळ्यांना खूपच आवडली, म्हणून म्हटलं यूट्यूब फॅमिलीसोबत पण शेअर करावं. तर मी शेजवान चटणी कशी बनवली आहे. आपण नेहमी शेजवान चटणी करतो तेव्हा टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचपचा वापर करतो. मी याच्यामध्ये ना टोमॅटो टाकून बनवणार आहे. तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करून बघा, खूपच छान लागते, टेस्टी लागते. तर मी काय केलं आहे, शेजवान चटणी बनवण्यासाठी काश्मीरी मिरची कलरसाठी घेतलेली आहे आणि दुसरी ही लाल मिरची आहे ना, ही बघा, ही काश्मीरी मिरची आहे आणि ही दुसरी लाल मिरची आहे ना, ती मी तिखटपणासाठी घेतलेली आहे. आणि हे 2 टोमॅटो घेतलेले आहेत. गरम पाणी ओतलं, आधी मी स्वच्छ धुवून घेतले मिरच्या. त्यानंतर मी गरम पाणी ह्याच्यामध्ये ओतलं आणि 1 तास ठेवलेलं आहे भिजत. हे बघा, 1 तासामध्ये छान असं भिजून निघाले आहेत मिरच्या. आणि टोमॅटो पण मी गरम पाण्यात असं भिजत ठेवलेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, मिक्सी जार घ्यायचा आहे. मिक्सीमध्ये या मिरच्या आपल्याला ॲड करायच्या आहेत. टोमॅटो मिरच्या सगळ्या मिक्सीमध्ये आपण ॲड करून घेऊया. फ्रेंड्स, तुम्हाला मी परत एकदा सांगते, ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही याला शेजवान चटणी बनवू शकता किंवा मिरची टोमॅटोची चटणी पण बनवू शकता. आणि ह्या चटणीने तुम्ही फ्राईड राईस किंवा नूडल्स पण बनवू शकता. खूपच छान लागतं. आता हे पाणी आपण टाकून देऊया. तर मी आता हे वाटून घेते आहे. एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. आणि तुम्ही याला शेजवान चटणी पण बनवू शकता किंवा टोमॅटो आणि मिरचीची चटणी पण बनवू शकता. पण घरगुती आहे, खायला खूप छान लागते, टेस्टी लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण हे साईडला ठेवूया आणि गॅसकडे जाऊया. मी हेच कढई घेणार आहे. यातलं पाणी मी टाकून देते आहे. आणि ह्या मिक्सी जारमध्ये मी हँडफुल 1 मूठ मी लसूण घेतली आहे आणि एवढा मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे. म्हणजे हँडफुल लसूण आणि हँडफुल आलं घेतलेलं आहे. म्हणजे आपल्या मुठ्ठीमध्ये जेवढं मावेल ना तेवढं मी लसूण घेतलं आहे आणि एवढा मोठा तुकडा मी आल्याचा घेतलेला आहे. तुम्ही आलं लसूण कमी जास्त तुम्हाला आवडेल तसं करू शकता. हे 3 चमचे भरून मी तेल घेतलेलं आहे. ह्याला तेल थोडं जास्त लागतं ना, नाहीतर मग चटणी खराब होते, म्हणून मी 3 चमचे भरून तेल घेतलेलं आहे. आता हे आलं लसूण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि ह्या कोथिंबीरीच्या दांड्या ॲड करते आहे. असेल तर ॲड करू शकता, नसेल तर नाही केलं तरी पण चालेल. पण ॲड केले ना तर त्याची टेस्ट खूपच छान लागते. मार्केटसारख्या शेजवान चटणीसाठी याची टेस्ट लागते. आणि एकदम ब्राऊन नाही करायचे आपल्याला, थोडंसं परतायचं आहे. आणि हे चटणी आपण केली आहे ना ती याच्यामध्ये ॲड करायची आहे. छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे. झाकण ठेवायचं आहे आणि एकदम स्लो गॅसवरती 4 ते 5 मिनिटं छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पण मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे. आपल्याला मीठ ॲड करायचं आहे स्वादाप्रमाणे. 1 चमचा मी सोया सॉस ॲड करते आहे. थोडीशी आपण साखर ॲड करायची आहे. जास्त आहे, फक्त 1 चमचा, म्हणजे आपला टेस्ट बॅलन्स होतो. असं ढवळत ना छान असं 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवूया आणि आणखी 1 मिनिट शिजवून घेऊया. 1 मिनिट झालं आहे. आता आपण उघडून हे बघा, छान असं तेल पण सुटलेलं आहे. आता मी गॅस बंद करते आहे. आणि गॅस बंद केल्यावर आपल्याला ॲड करायचं आहे 1 चमचा व्हिनेगर. तर हे बघा फ्रेंड्स, छान झणझणीत अशी आपली शेजवान चटणी, टोमॅटो शेजवान चटणी तयार झालेली आहे. किंवा टोमॅटो आणि मिरचीची चटणी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यामध्ये तेल थोडं जास्तच असतं. म्हणजे हे ना चटणी छान असे महिना 1.5 महिना आरामात टिकते, खराब होत नाही फ्रीजमध्ये. फ्रीजच्या बाहेर ठेवली तर आठवडाभर टिकते, पण फ्रीजमध्ये ठेवली ना तर महिना ते 2 महिने आरामात तुमची चटणी टिकते, काही खराब होत नाही. मार्केटपेक्षा स्वस्त, टेस्टी, हायजीन आणि हेल्दी पण आहे. म्हणजे मार्केटमध्ये आपण जे काही अजिनोमोटो किंवा प्रिझर्वेटिव्ह वगैरे ॲड करतात ते आपण ॲड केलेले नाही आहेत. त्यामुळे चटणी खाण्यासाठी खूपच छान लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज सुद्धा रेसिपीजला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि सबस्क्राईब करा प्लीज. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि हे फ्री आहे. आणि फ्रेंड्स, ही चटणीला स्टोअर करताना काचेच्या जारमध्ये स्टोअर करा, प्लॅस्टिकमध्ये नका करू. काचेच्या किंवा स्टीलच्या डब्यामध्ये पण तुम्ही स्टोअर करू शकता, एअरटाईट. तर आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.